आज आपण 10th जॉमेट्री मध्ये थर्ड चॅप्टर त्या ठिकाणी आपण स्टार्ट करणार आहोत. चॅप्टरचं नाव आहे सर्कल. लक्ष द्या, सर्कल समजण्यास जरी मुलांना असं वाटतं की सर्कल कठीण असेल, परंतु हा समजला तर सर्वात सोपा चॅप्टर आहे आणि समजला नाही तर मात्र तुम्हाला यातली गणित अडचणीची ठरतील. थेरम आपण सेपरेट करणार आहोत, त्यामुळे थेरम साठी तुम्हाला या लेक्चर मध्ये सेपरेट लेक्चर थेरम वरती मी ठेवेल, म्हणजे तुम्हाला थेरम चांगले समजतील. आपण फॉर्म्युला बेस ऍप्लिकेशन याच्यामध्ये या चॅप्टर मध्ये वळणार आहोत. फॉर्म्युला बेस पहिले चॅप्टर काय तो नीट समजून घ्या. सर्कल तुम्हाला सर्वांना माहिती आहे की सर्कल याचे काही पार्ट्स, आपण पहिले सर्कलचे पार्ट समजून घेऊया. सर्कल मध्ये काय काय असतं बेसिक, थोडंसं बेसिक पहिले आपण बघूया. फर्स्ट त्याचा सेंटर, कोणाचा? सर्कलचा सेंटर, त्याच्यावरती डिपेंड त्याचं रेडियस असतो. म्हणजे सेंटर पासून आपण जेव्हा एक सर्कल काढतो त्यावेळेस त्याच्यामध्ये सेंटर पासून जो एक भाग आहे, मी जो तुम्हाला आता ड्रॉ करून दाखवतो डायग्राम मध्ये, त्याला आपण काय म्हणतो? रेडियस. म्हणजे रेडियस हा एक सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे, स्मॉल आर. जेव्हा रेडियस दोन वेळा म्हणजे दोन रेडियस पकडलं तर डायमीटर. डायमीटरची डेफिनेशन काय? द लाईन विच पास थ्रू द सेंटर ऑफ सर्कल अँड डिवाइड द सर्कल इनटू टू पार्ट्स. जेव्हा एखादं पॉइंट सेंटर मधून जेव्हा एखादी रेषा जाते आणि त्या वर्तुळाचे दोन भाग करते, त्यावेळेस तिला आपण काय म्हणतो? डायमीटर. आता डायमीटर मध्ये आणि कॉर्ड मध्ये थोडासा फरक आहे, परंतु मला जर का डायमीटर काढायचं असेल तर डायमीटर साठी आपण रेडियसला 2 ने गुणू शकतो. म्हणजे 2 वेळा रेडियस त्याचं काय होईल? डायमीटर. तसेच रेडियस काढण्यासाठी मी डायमीटरला 2 ने भागलं तरी सुद्धा आपल्याला काय भेटू शकतो? रेडियस भेटू शकतो. म्हणजे हे दोन गोष्टी आपल्याला याच्यामध्ये सहज भेटतात. फॉर एक्झाम्पल, समजा रेडियस 4 सेंटीमीटर आहे तर डायमीटर होणार 8 सेंटीमीटर, दुप्पट. आणि डायमीटर जर 8 सेंटीमीटर आहे तर रेडियस त्याच्या निम्मा म्हणजे किती होईल? 4 सेंटीमीटर. बघा, नीट लक्ष द्या. आता याच्या पुढचा पॉइंट आहे यामध्ये कॉर्ड. कॉर्ड, आता कॉर्ड म्हणजे काय? सर्कल सेंटर मधून जाईलच असं नाही. कॉर्ड म्हणजे याच्यामध्ये मी जर तुम्हाला इथे नावं जर आपण घेतले, बघा, ए, बी, हा सी आणि हा डी म्हणूया, तर सीडी हा काय झाला? त्याचा कॉर्ड झाला सर्कलचा. ती सर्कलचे दोन पार्ट करते, पण ती सेंटर मधून जातेच असं नाही. म्हणून डायमीटरला आपण कॉर्ड म्हणू शकतो. डायमीटर मे बी कॉल्ड ॲज अ कॉर्ड, बट कॉर्ड इज नॉट कॉल्ड ॲज अ डायमीटर ऑलवेज. म्हणजे आपण कॉर्डला डायमीटर म्हणू शकत नाही, पण डायमीटरला आपण कॉर्ड म्हणू शकतो. का? तर डायमीटर तिचे दोन भाग करते, पण ती कंटिन्यू म्हणजे ती त्या ठिकाणी आपण असं म्हणू की सेंटर मधून जाणारी रेषाच हवी, तरच आपण तिला काय म्हणू शकतो? डायमीटर. आणि सीडी ही कॉर्ड आहे. कॉर्ड सर्कलचे भाग करते, पण ती सेंटर मधून जाईलच असं नाही. लक्षात ठेवा हे पॉइंट सर्व. त्याच्यानंतर इथे काय काय बघतोय आपण, नीट लक्ष द्या. बेसिक कन्फर्म, बेसिक व्यवस्थित करून घ्या. सर्कल अडचणीचं नाही. बेसिक मध्ये अडचण आली तर सर्कल तुम्हाला कळणार नाही. काय काय बघितलं आपण? थोडस नीट लक्ष द्या. वेळ लागला ना तरी चालेल, परंतु पॉइंट समजून घ्या आणि गणित नीट समजून घ्या. आता आपण त्याच्या पुढच्या पॉइंट कडे वळूया. सेकंड. आता सेकंड काय असते? तर ती एक लाईन जी त्या ठिकाणी सर्कलचे दोन भाग करते. कॉर्ड ते काय? सेगमेंट, त्याच्या आतला भाग. परंतु सेकंड म्हणजे एक लाईन विच पास थ्रू दी सर्कल. ती सर्कल मधून पास होते. लक्षात ठेवा, त्याला आपण काय म्हणतो? सेकंड. आकृती आहे तुमच्या समोर, बघा. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आहे टँजेंट. आता टँजेंट आपल्याला या धड्यामध्ये टँजेंट कडे जरा जास्त लक्ष द्या, कारण याच्या पुढे आपल्याला टँजेंटचा पॉइंट हा सगळ्यात महत्वाचा ठरेल. टँजेंट
आता टँजेंट, द लाईन विच टच द सर्कल ॲट एनी वन पॉइंट, ओनली वन पॉइंटला टच होऊन जाणारी ती लाईन असते टँजेंट. ती सर्कलच्या आतून पण जात नाही आणि सर्कलच्या बाहेरून पण जात नाही, ती सर्कलला टच करून जाते ॲट वन पॉइंट. एका पॉइंट मध्ये जेव्हा ती टच करून जाते त्यावेळेस तिला आपण काय म्हणतो, टँजेंट. हा पॉइंट थोडासा महत्वाचा आहे, सेकंड आणि टँजेंट. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल. आपण हे काय बघतोय, पार्ट्स ऑफ सर्कल, ज्याच्यामध्ये पहिला रेडियस, नंतर डायमीटर, कॉर्ड, सेकंड आणि टँजेंट. आता काही सर्कलचे पार्ट्स आहेत बघा, का इथे पण तेच दाखवले तुम्हाला. पहिली डायग्राम जर बघितली, पहिला सर्कल जर बघितला तर तो काय, रेडियस. दुसऱ्या याच्यामध्ये काय, डायमीटर. तिसऱ्यामध्ये सर्कम्फरन्स, म्हणजे जो सर्कलचा परिघ, सर्कम्फरन्सला काय म्हणतो आपण, परिघ. कॉर्ड बघा, सेंटर मधून जातेच असं नाही, त्यामुळे तिला आपण काय म्हणतो, कॉर्ड. आणि सेंटर मधून गेली तर ती डायमीटर. सेकंड आकृती बघा. आर्क, हा आर्क आपल्याला नंतर कामी येणार आहे. हे जे दिसते ना तुम्हाला, हा पार्ट, याला आपण आर्क म्हणतो. टँजेंट, द लाईन विच टच द सर्कल ॲट वन पॉइंट, त्याला आपण काय म्हणतो, टँजेंट. हा सेगमेंट आहे. आणि सेक्टर आहे, सेक्टर म्हणजे पाकळी, लक्षात ठेवा. जसं आपण वर्तुळ पाकळी, ज्याच्यामध्ये एक सेपरेट सर्कल सेंटर, सेक्टर हा त्याचा काय असतो, एक सेपरेट भाग करणारा असतो. आता आपण फॉर्म्युल्याकडे वळूया. फॉर्म्युले सर्वात महत्वाचे, रायटिंग पण करायचे आणि ते समजून पण घ्यायचे, लक्षात ठेवा. फॉर्म्युले लिहिणे हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. जर तुम्ही व्यवस्थित रायटिंग केलं आणि पाठांतर केलं तर गणित एकदम क्विक सुटते. आता पहिला थेरम आहे, मी तुम्हाला बोललं की थेरम आपण काय करूया, थोडस सेपरेट करूया थेरमला. पाठच करायचे, ओळख पाठ करून ठेवा. ही मी सांगतो तसं बघा. अ टँजेंट ॲट एनी पॉइंट ऑफ अ सर्कल, अ टँजेंट ॲट एनी पॉइंट ऑफ अ सर्कल इज परपेंडिक्युलर टू द रेडियस ॲट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. पुन्हा एकदा बघा. अ टँजेंट ॲट एनी पॉइंट ऑफ ए सर्कल. टँजेंट म्हणजे स्पर्शिका, वर्तुळाला कोणत्याही, म्हणजे वर्तुळाला बाह्यबिंदूतून स्पर्श करून जाणारी रेषा, ही त्याची काय असते, स्पर्शिका. ती त्या रेडियसला, म्हणजे त्या त्रिज्येला काय असते, परपेंडिक्युलर, म्हणजे 90 अंशामध्ये असते. थोडस आपण रायटिंग कडे वळूया. टँजेंट थेरम, फॉर्म्युलाचं नाव काय, टँजेंट थेरम. रायटिंग करून घ्या, लेक्चरला रायटिंग करत चला. टँजेंट थेरम, टँजेंट थेरम पहिले लिहून घ्या बघा. आता टँजेंट थेरम विषयी थोडस समजून घ्या. टँजेंट थेरम रायटिंग करायला घ्या. याच्यामध्ये अ टँजेंट ॲट एनी पॉइंट, पाठच करायचं, या ओळी पाठ करत चला. पाठांतर कसं करणार, अ टँजेंट ॲट एनी पॉइंट, बघा, पॉइंट ऑफ ए सर्कल tangent at any point of a circle is perpendicular to its radius. त्याच्या रेडियस म्हणजे सर्कलच्या रेडियसला, लक्षात ठेवा. A tangent at any point of a circle is perpendicular to its radius. या ओळी पाठ करून ठेवा. आता मी एक सर्कल काढतो, लक्षात घ्या. सर्कलला मी इथे जी इमेज आहे तीच कॉपी करतो, म्हणजे आपल्याला सर्कल काढायची गरज लागणार नाही. याच्यामध्ये तुम्हाला मात्र सर्कल काढावं लागेल. बघा, थोडस साईज मी त्याची मोठी करतो. आता या सर्कलला सेंटर, आपण एखादा सेंटर घेऊया. सपोज सेंटरला मी घेतला ओ. आता या सर्कलला मी टँजेंट कुठेही काढतो. आता मी समजा टँजेंट काढला,
टॅन्जंट काढताना काय करायचं, तो एका पॉइंटला टच होईल एवढंच याच पद्धतीचा काढायचं. सपोज याला मी नाव दिलं पी. आता रेडियस काढतो मी, समजून घ्या, गणितांमध्ये हे तुम्हाला आलं पाहिजे. रेडियस काढली. आता याच्यामध्ये रेडियस कोणती आहे, ओपी, आणि टॅन्जंटला आपण नाव देऊया एबी. बघा का, म्हणजे इन फिगर मला कसं रायटिंग करता येईल, हे इन फिगर सर्कल विथ सेंटर, सर्कल विथ सेंटर ओ, बघा का, हॅज रेडियस कोणती आहे, ओपी, अँड टॅन्जंट कोणती आहे, एबी. टॅन्जंट एबी. मग आता कसं लिहिणार फॉर्म्युला, ओपी म्हणजे रेडियस, ओपी इज परपेंडिक्युलर टू टॅन्जंट काय येईल, एबी. याचाच अर्थ हा अँगल जो आहे, अँगल ओ पी ए किंवा अँगल ओ पी बी, या दोघांची व्हॅल्यू होईल 90 डिग्री. तर अशा प्रकारे आपल्याला टॅन्जंट थेरम हा समजून घ्यायचा आहे. याच्यावरती गणित सोडवायचे, त्यामुळे हा आपल्याला पाठांतरातच आणायचा आहे. पाठांतर करताना काळजीपूर्वक पाठांतर करा. काय, अ टॅन्जंट ॲट एनी पॉइंट ऑफ अ सर्कल इज परपेंडिक्युलर टू इट्स रेडियस. म्हणजे सर्कलला तुम्ही जेव्हा एखादा टॅन्जंट काढता त्यावेळेस तो टॅन्जंट आणि रेडियस हे काय येतात, परपेंडिक्युलर. परपेंडिक्युलर म्हणजे 90 अंशामध्ये. आता 90 अंशामध्ये ज्यावेळेस ते येतात, तर कुठे तुम्ही रेडियस, मी आता सर्कलला, सपोज या सर्कलला मी कुठे टॅन्जंट काढला कसाही, तरी तो 90च त्या ठिकाणी परपेंडिक्युलरच होणार. म्हणजे मी इथे समजा तुम्हाला आकृती दाखवतो बघा. यामध्ये जर का मी ही लाईन काढली टॅन्जंट, याला नाव दिलं पी, इथे सेंटर घेतला, आणि जर त्याला मी रेडियस काढली, तर तुमच्या लक्षात यायला पाहिजे की ती ऑलवेज काय यायला पाहिजे, 90 डिग्री. म्हणजे तुम्ही टॅन्जंट आणि रेडियस या दोघांना काय म्हणू शकता, ते परपेंडिक्युलरच असतात. हा झाला पहिला पॉइंट. पहिला पॉइंट म्हणजे पहिलाच फॉर्म्युला. काय नाव आहे, टॅन्जंट थेरम. व्यवस्थित पाठांतर करा, काही एवढं घाई करण्याची गरज नाही, कारण गणित सोडवायला वेळ नाही लागणार, परंतु फॉर्म्युले पाठ करायला आणि समजून घ्यायला थोडासा वेळ लागू शकतो. अ टॅन्जंट ॲट एनी पॉइंट ऑफ अ सर्कल इज परपेंडिक्युलर टू इट्स रेडियस. म्हणून आपण काय केलं, एक सर्कल घेतला. आकृती काढा तुम्ही, तुम्हाला वेळ देते मी लिहिण्यासाठी. खरं तर हा सर्कल, त्याच्यामध्ये आपण काय काढलं, रेडियस, आणि एक टॅन्जंट घेतली, आणि ही टॅन्जंट आणि रेडियस काय असते, परपेंडिक्युलर. परपेंडिक्युलर म्हणजे काय, 90 अंशाच्या कोनामध्ये. आता पुढचा फॉर्म्युला, पुढचा समजून घ्या. पुढचा काय, टॅन्जंट सेगमेंट थेरम. फॉर्म्युलाचं नावच रायटिंग करा, सेकंड फॉर्म्युला आहे टॅन्जंट सेगमेंट थेरम. सोपं आहे, समजून घ्या. टॅन्जंट सेगमेंट थेरम. आपण जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन काढलं होतं, त्यामुळे तुम्हाला हे पॉईंट समजायला सोपे जातील. कारण जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन मध्ये टॅन्जंट्स फ्रॉम एक्सटर्नल पॉइंट ऑफ ए सर्कल याचा आपण वापर केला होता. आता हा फॉर्म्युला रायटिंग करून घ्या पहिले. टॅन्जंट्स फ्रॉम एक्सटर्नल पॉइंट ऑफ ए सर्कल आर कॉन्ग्रुएंट. सोपं आहे, समजून घ्या. टॅन्जंट्स फ्रॉम एक्सटर्नल पॉइंट ऑफ ए सर्कल आर कॉन्ग्रुएंट. आता याच्यामध्ये थोडंसं नीट समजून घ्या की काय करतोय आपण. टॅन्जंट्स फ्रॉम एक्सटर्नल पॉइंट ऑफ ए सर्कल. मी एक सर्कल कॉपी करतो, परत तुम्ही एक सर्कल काढून घ्या. याच्यामध्ये आपण काय करूया, सर्कल इथे पेस्ट करतोय मी. थोडीशी साईज त्याची
मोठी करतो. बघा आता याचं सेंटरला मी ओ नाव देतो. आता टँजेंट्स पासून काय करूया आपण, एक्सटर्नल पॉइंट घेऊया एक सर्कल पासून एक एक्सटर्नल पॉइंट आणि त्याला नाव दिलं समजा पी. बघा सेंटरला काय नाव दिलं, ओ. आता या एक्सटर्नल पॉइंट पासून सर्कलला किती टँजेंट्स निघू शकतात, तर 2. तुमच्या लक्षात येईलच ते. आपण काय करूया, 2 टँजेंट्स काढूया. बघा आणि हा एक टँजेंट घेऊया. आता याच्यामध्ये जर बघितलं तर टँजेंट्स फ्रॉम एक्सटर्नल पॉइंट ऑफ ए सर्कल आर कॉन्ग्रुएंट. समजा मी याला नाव देतो ए, या टँजेंटला इथे नाव देतो ए आणि इथे नाव देतो बी. याचा अर्थ काय होतो की पी ए हा कॉन्ग्रुएंट यायला पाहिजे कोणाला, पी बी ला. म्हणजे टँजेंट्स फ्रॉम एक्सटर्नल पॉइंट ऑफ ए सर्कल आर कॉन्ग्रुएंट. वर्तुळाच्या बाह्यबिंदूतून वर्तुळास काढलेल्या स्पर्शिका खंडांची लांबी काय असते, समान असते. मग आता याच्यामध्ये हा पी ए आणि पी बी काय होईल, 1 रुपये. जर का मी हा जर असं म्हटलं की 8 सेंटीमीटर आहे, तर हा पण किती यायला पाहिजे, 8 सेंटीमीटर. मग हे काढण्यासाठी तुम्हाला पायथागोरस वापरता येईल किंवा कोणत्याही पद्धतीने याचं तुम्हाला नंतर गणितांमध्ये सोडवताना ते समजतीलच. तर अशा प्रकारे आपल्याला टँजेंट सेगमेंट थेरम हा सेकंड फॉर्म्युला पाठ करायचा आहे. फॉर्म्युला पाठ करताना काळजीपूर्वक पाठांतर करा, जेणेकरून तुम्हाला अडचणी येणार नाही. पुन्हा एकदा बघा. फर्स्ट आपण काय बघितला, टँजेंट थेरम. अ टँजेंट ॲट एनी पॉइंट of a circle is perpendicular to its radius. नंतर सेकंड पॉइंट, tangent segment theorem. Tangents from external point of a circle are congruent. आपल्याला ते काय आहेत, congruent आहेत. आता आपण पुढच्या भागाकडे वळूया. यामध्ये प्रॅक्टिस सेट आपण त्या ठिकाणी 3.1 ला स्टार्ट करूया. त्यामध्ये काही क्वेश्चन्स आहेत, थोडंसं समजून घ्या क्वेश्चनला आणि त्या ठिकाणी आपण आता एक एक गणित सोडवायला घेऊया. सर्वात पहिला क्वेश्चन जरा नीट वाचत चला, कारण काय होतं आपण फॉर्म्युला आणि थेरम या 2 गोष्टींमध्ये त्या ठिकाणी अडकतो आणि मग कधी कधी आपण फॉर्म्युला कोणता वापरायचा किंवा गणित काय आहे याच्याकडे थोडंसं आपलं दुर्लक्ष होतं. पहिलं बघा का, पहिला पॉइंट समजून घ्या. याच्यामध्ये मी हायलाइट करतो, तिकडे लक्ष द्या. व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल CAB अँड वाय. तुम्हाला डायग्राम बघायची आहे. पहिले डायग्राम मध्ये काय काय दिले ते बघा. आता सर्वात पहिले याच्या डायग्राम्स पण आपण वेगळ्या करू शकतो, नंतर लागेल तशा. सध्या पहिले तर आपण याच्यामध्येच वापरूया. व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल CAB. म्हणून मी काय करतो, C आणि A जोडतो. आपल्याला काय करायचंय, CAB काढायचंय, म्हणून C आणि A जोडतो. बघा बघा CAB. पहिला क्वेश्चन मी इथे काय करतो, फुल स्क्रीन मध्ये आणूया आपण याला क्वेश्चनला, म्हणजे आपल्याला जागा भेटेल. बघा, व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल CAB. पहिला आपण काय करूया, पॉइंट मांडूया 1 नंबर आणि क्वेश्चन लिहूया. व्हॉट इज, रायटिंग तुम्ही पण रायटिंगला घ्या. व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल CAB आणि त्याचं आपल्याला एक्सप्लेनेशन पण द्यायचंय. एक्सप्लेनेशन म्हणजे काय असतं, त्याचं आपल्याला फॉर्म्युला रायटिंग मध्ये आणायचं आहे. फॉर्म्युला आपण पाठच केला होता आणि तो त्याच पद्धतीने तुम्हाला काय करायचंय, परत परत रायटिंग मध्ये आणायचा आहे. चला पहिला लिहायला घेऊया, पाठ करा त्याची.
इन फिगर, पहिलं बघा, इन फिगर आकृतीमध्ये सी ए इज रेडियस, रेडियस काय सी ए, बघा लक्ष द्या, is radius and AB is tangent at point A. CA is radius and AB is tangent at point A. A ला काय येतो, पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे, लक्षात ठेवा, तो काय पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. आता आपण फॉर्म्युला काय पाठ केलाय तो लिहायचा इथे बघा. A tangent at any point of a circle is perpendicular to its radius. Perpendicular to its radius. मग आता परपेंडिक्युलर म्हणजे काय येईल, सी ए इज परपेंडिक्युलर टू काय येईल, ए बी आहे, टँजेंट काय ए बी आणि सी ए काय रेडियस. याचा अर्थ अँगल, आन्सर काय आपलं, अँगल सी ए बी इज इक्वल टू 90 डिग्री. झालं आन्सर तयार. अशा प्रकारे तुम्हाला काय करायचे, फॉर्म्युले ऍप्लिकेशन करायचे आहेत. याचा भाग करतोय मी, लक्ष द्या. आता सेकंड क्वेश्चन कडे वळूया. सेकंड क्वेश्चन समजून घ्या. इथे टँजेंट थेरम लिहिलं तरी चालेल. सेकंड पॉइंट बघा, तुम्हाला काय विचारलंय, व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ पॉइंट सी फ्रॉम लाईन ए बी अँड वाय. पण वरती त्यांनी दिलंय, वरचा पॉइंट काय, त्यांनी रेडियस दिलाय 6, म्हणजे आपल्याला आन्सर समोरच आहे सेकंडचं. काय येईल बघा, डिस्टन्स त्यांनी सांगितलं इन फिगर रेडियस ऑफ सर्कल इज किती आहे, 6 सेंटीमीटर. रेडियस किती आहे, 6. मग रेडियस म्हणजे काय, डिस्टन्स सी ए हा झाला त्याचा रेडियस, तो दिलाय 6 सेंटीमीटर. मग आता डिस्टन्स जर बघितला, डिस्टन्स ऑफ पॉइंट सी फ्रॉम लाईन ए बी त्या ठिकाणी किती यायला पाहिजे, 6. का तर सी एस हाच काय त्याचा डिस्टन्स आहे. सी ए इज द डिस्टन्स ऑफ पॉइंट सी फ्रॉम लाईन ए बी, तोच काय ए बी पासून तो ठिकाणी त्या ठिकाणी काय डिस्टन्स आहे. आणि म्हणून आपण आन्सर काय लिहू शकतो की डिस्टन्स ऑफ पॉइंट सी फ्रॉम लाईन ए बी इज सी फ्रॉम लाईन ए बी इज किती यायला पाहिजे, 6. म्हणजे आन्सर किती येतं, 6 सेंटीमीटर. तोच त्याचा काय डिस्टन्स आहे. हा झाला सेकंड पॉइंट. आता आपण त्याचा तिसरा भाग आहे तो समजून घ्या. त्याच्यासाठी मी काय करतो, आपण डायग्राम थोडीशी वापरूया. तिसऱ्या पॉइंटला मी इकडे घेतो. बघा, आता डिस्टन्स ए बी, मी डायग्राम घेतो याची, परत आपली जी मागे डायग्राम आहे तीच कॉपी मारतो इकडे, म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी काय करता येईल, आकृती काढता येईल. एकच मिनिट फक्त कॉपी करू दे मला. या डायग्रामचा आपण इथे काय करूया, वापर करूया. बघा लक्ष द्या, तिसऱ्या पॉइंटसाठी आपल्याला त्या ठिकाणी जे दिले तेच आपण डायग्राम मध्ये वापरूया.
इथे काय ए आणि बी, इथे पॉइंट आहे सी. त्यांनी काय केलंय, ए बी ची व्हॅल्यू दिले, किती येते 6. ए बी ची व्हॅल्यू किती आहे 6. आणि डिस्टन्स तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे, बी सी. मग बी सी मी त्या ठिकाणी जोडतो. आता तो तसं बघितलं तर सी ए पण 6च आहे, लक्षात ठेवा. म्हणजे तिसऱ्या पॉइंटला आन्सर काढणं सोपं आहे. आता इन ट्रायंगल सी ए बी, अँगल सी ए बी इक्वल टू किती आहे 90 डिग्री. आपण सोडवलेलंच आहे ते. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला कोणता थेरम वापरता येईल, बाय पायथागोरस थेरम. बाय पायथागोरस थेरम. थेरम कसा लिहिणार बघा, बी सी स्क्वेअर इक्वल टू ए सी स्क्वेअर प्लस ए बी स्क्वेअर. म्हणजेच बी सी स्क्वेअर इक्वल टू 6 स्क्वेअर प्लस 6 स्क्वेअर 36 प्लस 36, म्हणजे किती येतील 72. हा झाला बी सी स्क्वेअर. मग बी सी इक्वल टू किती येईल √72. आता बी सी इक्वल टू, आता आपल्याला इथे काय करायचंय 36 गुणिले 2. 36 किती वेळा आहे 2 वेळा. 36 दुने 72. आणि 36 कोणाचा वर्ग आहे 6चा. म्हणजे अशा प्रकारे आपण याच्यामध्ये कोणता थेरम वापरला, पायथागोरस थेरम. कोणता थेरम आहे, पायथागोरस थेरम. अशा प्रकारे तुम्हाला तिसऱ्याचा आन्सर भेटेल. बीसी ए बी दिलाय 6. आता परत एकदा लक्ष द्या, थोडंसं हे गणित समजून घ्या. पहिलं आपल्याला कोणता थेरम वापरायचा आहे, टँजेंट थेरम. काय टँजेंट थेरम आहे त्याच्यामध्ये, तर पहिले फिगरची माहिती लिहायची. सी ए काय रेडियस आहे, ए बी काय टँजेंट आहे. याच्यावरून आपण त्या ठिकाणी काय केलं, टँजेंट ॲट एनी पॉइंट ऑफ ए सर्कल इज परपेंडिक्युलर टू इट्स रेडियस याचा वापर केला तर सी ए हा परपेंडिक्युलर येईल कोणाला, ए बी ला. म्हणजे सी ए बी किती आला 90 डिग्री. सेकंड क्वेश्चन त्यांनी काय सांगितलंय, डिस्टन्स ऑफ पॉइंट सी फ्रॉम लाईन ए बी. याचा अर्थ आपल्याला सर्कलमध्ये सेंटर पासून सी ए हा दिलाय 6 सेंटीमीटर आणि तोच काय डिस्टन्स आहे फ्रॉम टँजेंट ए बी. आणि म्हणून याचं पण आन्सर किती येईल 6. त्याच्यानंतर ए बी दिलाय 6, बी सी ए तर 6 आहे ऑलरेडी दिलेला. मग आपण याच्यामध्ये कोणता थेरम वापरू शकतो, पायथागोरस थेरम. का तर परपेंडिक्युलरचा म्हणजे टँजेंट थेरमने सी ए बी 90 डिग्री आलेलाच आहे. याचा अर्थ याच्यामध्ये कोणता थेरम वापरला आपण, बाय पायथागोरस थेरम. बी सी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी स्क्वेअर प्लस ए बी स्क्वेअर. आणि त्या ठिकाणी 6 स्क्वेअर प्लस 6 स्क्वेअर 36 प्लस 36, म्हणजे बी सी स्क्वेअर किती येईल 72. आता 72 ला तुम्ही काय केलं 36 इंटू 2 लिहिले आणि त्याच्यावरून तुम्हाला त्या ठिकाणी आन्सर किती येतं 6√2. आता यातला एक शेवटचा पॉइंट राहिलाय, त्याच्यासाठी मी काय करतो, आपण याच क्वेश्चनला त्या ठिकाणी कॉपी करून घेतो मी, म्हणजे आपल्याला ते सोडवायला थोडंसं सोपं जाईल. प्रश्न आपण त्याच ठिकाणी वापरूया. चौथ्या प्रश्नासाठी सेपरेट पेज तयार करतो मी. बघा आता लक्ष द्या, चौथा आणि लास्ट 3 झाले आपले. व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल ए बी सी. आपल्याला काय करायचंय, ए बी सी त्याचा मेजर फाइंड आउट करायचं. तुमच्या लक्षात यायला पाहिजे की ही डायग्राम जर आपण आधी काढली होती त्यामध्ये तो ट्रायंगल याच्या दोन बाजू 6 आणि 6 होत्या. हा 6 आणि हा 6 म्हणजे दोन सेम झाल्या. त्याचा वापर आपण याच्यामध्ये करू शकतो. मग आता कसं लिहिणार बघा, चौथा पॉइंट इन ट्रायंगल सी ए बी. या ट्रायंगल सी ए बी मध्ये एक 90 डिग्री बघून घ्या, एक आपला अँगल किती होता 90 डिग्री. याच्यामध्ये सी ए इज इक्वल टू काय ए बी. दोघांची पण व्हॅल्यू किती आहे 6 सेंटीमीटर. याचा अर्थ हा काय आयसोसेलेस ट्रायंगल, म्हणजे ट्रायंगल, लक्ष द्या, ट्रायंगल सी ए बी इज आयसोसेलेस ट्रायंगल.
मग आयसोसेलेस ट्रायंगल असेल तर त्याचे दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट होतात. कोणते कोणते? अँगल जो काही सी आणि अँगल जो आहे बी ते दोन्ही काय होतील? कॉन्ग्रुएंट होतील. बघा का, लक्ष द्या. म्हणजेच अँगल ए सी बी इज कॉन्ग्रुएंट. तो अँगल कोणता येईल? ए बी सी. म्हणजे हे दोन काय झाले? कॉन्ग्रुएंट झाले. त्याला आपण काय करूया? एक्स एक्स मानूया. त्याला काय मानूया? एक्स. मग आता the sum of measure of all angles in triangle किती असतात? 180 180. त्रिकोणाच्या तीन कोणांच्या मापांची बेरीज किती असते? 180. याचा अर्थ आपल्याला अँगल सी प्लस अँगल ए प्लस अँगल बी इक्वल टू किती यायला पाहिजे? 180. म्हणजे सी किती काढायचं आहे? त्याला एक्स मानले आपण. ए आहे 90 आणि हा काय? एक्स. याचा अर्थ हे 2x बरोबर 180 वजा किती होतील? 90. बघा, लक्ष द्या. आता 2x बरोबर 180 मधून 90 गेले म्हणजे किती येतील? 90. मग x बरोबर 90 भागिले 2. याचा अर्थ x ची व्हॅल्यू किती? 45. तसं जर बघितलं तर तुम्ही डायरेक्ट पण सांगू शकता की हा 45 आणि हा किती? 45. कारण तो काय? आयसोसेलेस राईट अँगल ट्रायंगल आहे आणि आयसोसेलेस राईट अँगल ट्रायंगल हा नेहमी 45 45 90 डिग्रीज असतो. याचा अर्थ आपल्याला अँगल ए बी सी हा किती भेटला? 45 डिग्री. तर अशा प्रकारे आपण आज काय काय बघितलं थोडंसं रिव्हिजन घेऊया आणि नंतर आपण लेक्चर पुढच्या भागामध्ये बाकीच्या गोष्टी सोडूया. थोडंसं समजण्यासाठी आपण स्लो घेऊया सर्कलला. परत एकदा लक्ष द्या. पहिलं काय? सर्कल टँजेंट थेरम पहिला बघितला आपण. टँजेंट थेरम काय सांगतो की टँजेंट ॲट एनी पॉइंट ऑफ अ सर्कल इज परपेंडिक्युलर टू इट्स रेडियस. आपण डायग्राम काढली, टँजेंट काढलं, रेडियस काढलं तर ती काय? ते परपेंडिक्युलर. सेकंड आहे टँजेंट सेगमेंट थेरम. टँजेंट फ्रॉम एक्सटर्नल पॉइंट ऑफ अ सर्कल आर कॉन्ग्रुएंट. पी ए कॉन्ग्रुएंट टू पी बी. त्याच्यानंतर आपण 3.1 त्यातलं पहिलं गणित सोडवलं. पहिलं गणित समजून घ्या. आपण काय केलं? पहिलं सर्कल त्याच्यामध्ये रेडियस काढून घेतला. पहिला प्रश्न काय? त्याने अँगल सीएबी विचारला. तर तुम्हाला माहिती आहे की टँजेंट आणि रेडियस काय असते? परपेंडिक्युलर. पण ते मांडायची, मांडणी करणं सगळ्यात महत्वाचं आहे. पहिल्या क्वेश्चन मध्ये काय करायचं? पहिल्या आकृतीची माहिती लिहायची. लक्षात ठेवा, सर्कल सोडवताना ना एक पॅटर्न वापरायचा. पॅटर्न कोणता? इन्फॉर्मेशन. लक्षात ठेवा, इन्फॉर्मेशन ही सगळ्यात महत्वाची. डायग्राम आणि त्याचं कॅल्क्युलेशन. या पॉइंट मध्ये जर तुम्ही सर्कल सोडवलं तर सोपं जाईल. इन्फॉर्मेशन काय? की इन फिगर सी ए इज रेडियस अँड ए बी इज टँजेंट ॲट पॉइंट ए. मग टँजेंट थेरम काय सांगतो? टँजेंट ॲट एनी पॉइंट ऑफ अ सर्कल इज परपेंडिक्युलर टू इट्स रेडियस. याच्याऐवजी तुम्ही असं लिहिलं की बाय टँजेंट थेरम तरी चालेल. रेडियस सी ए इज परपेंडिक्युलर टू टँजेंट ए बी. याचा अर्थ अँगल सी ए बी किती आला? 90 डिग्री. म्हणजे हा आला 90 डिग्री. आता याच्या पुढचा भाग बघा. सेकंड, त्यांनी विचारलंय की व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ पॉइंट सी फ्रॉम लाईन ए बी. आता सी पासून ए बी म्हणजे रेडियस झाली त्याची आणि रेडियस किती दिले? 6 सेंटीमीटर. म्हणजे फक्त तुम्हाला काय लिहायचंय? आन्सर लिहायचंय की त्याच्यामधला डिस्टन्स किती? 6 सेंटीमीटर. त्याच्यानंतर तिसऱ्या पॉइंटला बघा. ए बी दिलाय 6, रेडियस तर 6 आहे. याचा अर्थ त्याच्यामध्ये कोणता ट्रायंगल? राईट अँगल ट्रायंगल. पायथागोरस थेरम वापरला तर तुम्हाला आन्सर किती येतं? 6√2. आणि आपण त्याचा एक भाग आपण पुढे घेतला. त्यामध्ये व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल एबीसी. आता एबीसी काढायचं आहे, पण तुम्हाला माहिती आहे की एक अँगल 90 आहे आणि हा आयसोसेलेस ट्रायंगल आहे. मग आयसोसेलेस ट्रायंगल असेल तर त्याचे दोन अँगल्स कसे असतात? कॉन्ग्रुएंट. त्याला एक्स मानलं. द सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल्स इन ट्रायंगल किती असतात? 180. याचा अर्थ सर्व कोणांच्या मापांची बेरीज 180 होईल. म्हणजे सी ए बी 180 व्हायला पाहिजे. एक्स प्लस एक्स 2x झाले. 180 मधून 90 मायनस केले तर 90 येतील. याचा अर्थ 90/2 किती येतील? 45. तर अशा प्रकारे आपण आज सर्कल मधलं एक गणित सोडवलं. नेक्स्ट टाइम आपण पुढचे 3 गणित सोडूया. सर्कल मध्ये ज्यांना काही अडचण आली असेल तर ते पुन्हा युट्यूब चॅनल जॉमेट्री बाय नंदकुमार सर्च मारून ते चॅनल मध्ये जाऊन हा व्हिडिओ पुन्हा बघू शकता. धन्यवाद.